हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? तर आज मी मराठीमध्ये बोलणार आहे, कारण मी मराठी आहे आणि माझं लग्न झालं आहे साऊथ इंडियनबरोबर. त्यामुळे जास्त हिंदीच बोलते घरामध्ये, कारण माझ्या मुलीला समजत नाही. मराठी कळतं तसं, पण ती बोलत नाही, कारण माझ्या मिस्टरांना मराठी जास्त येत नाही, त्यामुळे तिला हिंदीमध्ये बोलावं लागतं. म्हणून मी पण हिंदीच बोलते जास्त. कधी कधी मराठी मायशाची बोलते, तिला समजतं. सो आज मंदिर साफ करते. खूप दिवस असं मंदिर साफ नाही केलं होतं, कारण मला हात लावायला नव्हतं, त्यामुळे तर आज म्हटलं सगळं घासून पुसून घेऊया आणि मस्त अशी पूजा करूया. आणि आज गुरुवारसुद्धा आहे. मठात जाता येत नाही, कारण पाऊस पडतो आहे, त्यामुळे मठात जात नाही आहे मी, नाहीतर दर गुरुवारची मी मठात जात असते. तर आज म्हटलं घरीच पूजा करूया. तर मी मस्त स्वच्छ असे फोटो फ्रेम स्वच्छ केले. त्यानंतरला मस्त हे नारळ स्वच्छ करून पाण्याचं कलश इथे भरून ठेवलं. सगळं अशी पूजा व्यवस्थित झाली ना, खूप असं प्रसन्न वाटतं. आणि माझ्या लुकवरती जाऊ नका, व्हिडिओमध्ये वेगळी दिसते, इथे वेगळी दिसते, कारण मी घरामध्ये मोस्टली काम करताना अशीच असते. काही तयारी वगैरे नाही, असे केस वगैरे अशी धुवून आली होती, त्यामुळे म्हटलं पटापट आधी पूजा करून घेऊया, कारण लाईट वगैरे जात असते ना, तर जेवण पण बनवायचं असतं, म्हणून म्हटलं आधी पूजा करून घेऊया. तर ही माझ्या स्वामींची मूर्ती आहे. मी ही बाहेर ठेवली आहे, कारण मला जेव्हा असं काय असतं स्वामींचं, त्यामुळे मग मस्त असं सजवायला मिळतं. आतमध्ये फोटो आहे, तर मूर्ती मी स्वामींची बोलण्यासाठी, म्हणजे मी खास करून रात्रीची त्यांच्याशी बोलते. आणि खरंच खूप असं छान वाटतं. ते मला खूप आवडतात. माझ्या नेहमी पाठीशी काय ते बरोबरच असतात. ते असताना कधीच भीती वाटत नाही, आणि मी खूप खुश आहे. स्वामी माझ्या पाठीशी आहेत, नेहमी ते माझ्याशी बोलतात, मी त्यांच्याशी बोलते. आणि हे अत्तर आहे त्यांचं, तर ते लावलं आहे त्यांना. आता दिवा ठेवला आहे, तर फुलसुद्धा ठेवलं आहे. आज फुलं नाही आहेत जास्त, कारण मी मार्केटला गेली नाही, त्यामुळे थोडीशी फुलंही अशी वरती फुलं यासाठी लावते, कारण मी कधी कधी स्वामीशी बोलते, मग ते मला फुल टाकून मला त्याचं माझ्या प्रश्नाचं उत्तर किंवा मला जे विचारायचं असेल ते सांगतात. तर इथे माझं हे दुसरं आतमध्ये जे देवार आहे ते इथे पण स्वामींची मूर्ती आहे. आणि हे आमचे बालाजी मला म्हणजे हे सगळे देव खूप प्रिय आहेत, आणि सगळ्यांची सेवा करते मी. आणि खास स्वामींसाठी आणि बालाजीसाठी हे केवड्याचं फूल आणलं आहे मी. तर मग सगळ्यांना फूल वाहून झालं, आता आरती करते. मायशा आली आहे इथे. मायशाला फोन चालू ठेवला आणि ती मम्मा मुझे भी आना है व्हिडिओ में, हाय करते ती. तर पूजा छान झाली. त्यानंतरला स्वामींची देखील पूजा केली, स्वामींची पण आरती करते मी. दोन्ही साईडला पूजा होते माझी, आणि खूप असं छान प्रसन्न वाटतं. त्यानंतर मी जप देखील करते, पण आता ते अशी माझी पूजा होती. त्यानंतरला म्हटलं थोडंसं देवाचं झाल्याच्या नंतरला हे आमचं सुंदर असं देवाचं बघा किती छान दिसतात माझे देव. मला खूप आवडतं. माझं हे हॅपी प्लेस म्हटलात तरी चालेल, मला खूप आवडतं माझं देवस्थान. जे खूप छान छान मूर्त्या आहेत, सुंदर दिसतात. त्यांना पाहिलं का सगळं दुःख साईडला जातं. आणि माझे बालाजी तर नेहमीच माझ्याजवळ असतात, स्वामी बालाजी. तर अशी माझी पूजा झाली आहे. त्यानंतरला बघा माझे स्वामी बघा किती छान दिसतात आहे, सुंदर असे दिसतात आहेत ना. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तर हे बघा किती सुंदर मूर्ती आहे. त्यांचे डोळे एकदम ना असं वाटतं की बोलतात ते. त्यानंतर मी जेवण बनवायला आली इथे. पटापट म्हटलं खिचडी बनवून घेते. आणि इथे प्लीज पसाऱ्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका, कारण माझं ना कपाट तुटलं आहे, तर आतलं सामान सगळं बाहेर इकडे तिकडे पडलं आहे. तर अर्धं काय क्रीम वगैरे ते सगळं फ्रीजवरती ठेवले आहेत. ते आता कपाट आल्याशिवाय काहीच करू शकत नाही. तर आता मी मस्त खिचडी बनवते आहे. जास्त नाही, व्हेजिटेबलची खिचडी आहे, तो ती बनवायला घेतली आहे मी. आणि आता माझ्या बाहेर टी व्ही लावून दिली आहे तिला. तर ती चालली आहे तिची मस्ती. मध्ये येऊन सांगते मम्मा पाऊस पडतो आहे, म्हणजे मम्मा बारिश गिर आहे. तिला मराठी येत नाही सहसा. थोडं म्हणजे ती समजते, तिला जर बोलायला सांगितलं ना तर ती बोलते, रिपीट करते, पण तिला मराठी असं स्पेशली येत नाही बोलता. मला पण म्हणजे आता हिंदी बोलून ना मराठी अटकायला होतं मध्ये, त्यामुळे सर समजून घ्या. आणि आज मी मराठीमध्येच बोलणार आहे, कारण आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी असल्याच्या नंतरला मराठी तर बोललंच पाहिजे आहे ना. तर झाली आहे माझी खिचडी. आता हे पाणी टाकून ते बंद करणार आहे गॅस. त्यानंतरला ती ओटा पुसून घेते पटापट, म्हणजे माझी सगळी कामं झाली का थोडं मायशाबरोबर खेळ चालेल. आज मायशाला शाळेत नाही पाठवलं आहे, कारण शाळेमधून अनाऊन्समेंट आली होती की आज शाळेला सुट्टी आहे, कारण पाऊस पडणार आहे, त्यामुळे शाळेत नाही पाठवलं. बघा हे सगळं असं पसारा करून ठेवते. आता पूजा झाल्याच्या नंतरला देखील मला जेवण झाल्यावरती हे असं साफ करून केर काढावा लागतो, कारण मायशा काही ना काही खात असते. आता तिने कुरमुरे घेतले होते खायला, बघा ते तसेच ठेवले. आता तिला विचारते खाणार का, नाही मम्मा, म्हणजे अर्धे टाकते इकडे तिकडे पूर्ण घरभर. मग आता तिथे जाऊन मला आता झाडू मारायचे, सगळं सामान उचलते, झाडू मारते. आणि ती बोलते मम्मा मी झाडू निघालती. म्हटलं नको, तू झाडू काढू नको, मला पटकन आवरून बसू दे, कारण मला तसं सकाळचं असं शांत बसायला खूप आवडतं. मस्त पाऊस पडतोय, तर तिला म्हटलं थांब जरा. आणि त्यानंतरला तिच्या ना गालाला लागलं होतं, पडली होती ती. खूप दिवस झाले, आता 1 महिना व्हायला आला. ते जखम काही बरं होत नाही आहे, पण डॉक्टर बोलले हळूहळू ठीक होईल. तर तिला आता क्रीम लावते आहे मी. त्याने तिचं ते जो खड्डा पडला आहे ना आणि आतमध्ये ब्लड आहे ते निघून जाईल असं डॉक्टर बोलले. तर बघूया, एक्सरे काढले, सगळे नॉर्मल आहेत, पण ठीक आहे, होईल हळूहळू ठीक. आता मी पाणी टाकते झाडांना. पाऊस जरी पडत असला तरी त्यांना पाणी टाकायला पाहिजे, कारण
पाऊस पडला तर थोडंसं मॉइश्चर असतं ना, तर म्हणजे रोज नाही टाकलं तर चालतं, पण टाकायला पाहिजे पाणी होतं ऑलरेडी त्याच्यामध्ये, कारण आईने खूप टाकलं होतं काल. तर असं हे माझ्या झाडांना पाणी टाकलं. आणि इथे हे झाड दिसतं ना नारळीसारखं, ते मला माहीत नाही कोणतं झाड आहे, कारण मी खजूरची बी टाकली होती त्याच्यामध्ये. आणि ह्याला म्हणजे माझी मायशा झाली त्याच्या 1 वर्षानंतरला ते म्हणजे आता मायशा 4.5 वर्षाची आहे, आता ते अजून एवढंच झालं आहे झाड. आणि इथे बघा पाऊस पडतोय, मस्त पाऊस पडतोय. आणि मला ना जास्वंदाचं त्यातच पण झाडं दाखवलं ना, त्याच्यावरती नेहमीच फुलं येतात, की मी फुलं वावलीसुद्धा देवानं. तर असा मस्त पाऊस पडतोय छान. तर आजची आमची सकाळ अशी होती. तर आता आपण पुन्हा भेटू. मस्त पाऊस पडतोय, पावसाचा आनंद घ्या. तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.